Hello student, today we discuss the how to calculate the total degeneracy for the 4f term. आता 4f टर्म आहे म्हणजेच काय तर हे RS टर्म आहे. RS टर्मसाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो तर 2s + 1 × 2l + 1. ओके, 2s + 1 काय असणार आहे तर स्पिन मल्टिप्लिसिटी आणि ती कुठे असते तर सिम्बॉलच्या वरती म्हणजे 4. तर 2s + 1 काय असणार आहे तर 4 आणि एफसाठी एलची व्हॅल्यू काय असणार आहे तर 3. दॅट इज 4 × 2 × 3 + 1 दॅट इज 4 × 7 इज इक्वल टू 28. नाव वी फाइंड आउट फॉर दी 2g RS टर्म. सेम फॉर्म्युला 2s + 1 × 2l + 1. आपण कन्फिग्रेशन असेल तर वेगळा फॉर्म्युला यूज करतो आणि RS टर्म असेल तर हा फॉर्म्युला यूज करतो. दॅट इज 2s + 1 × 2l + 1. आता 2g 2 काय तर 2s + 1. 2s + 1 ची व्हॅल्यू काय असणार आहे 2 आणि g साठी l ची व्हॅल्यू काय असेल तर 4 असेल. दॅट इज 2s + 1 दॅट इज 2 × 2l + 1 दॅट इज 2 × 4 + 1 2 × 9 and it is the 18. Then next for the 6s RS term. 2s plus व्हॅल्यू काय तर 6 आणि यासाठी व्हॅल्यू काय एल व्हॅल्यू तर 0 म्हणजेच काय येणार ते 2 × 0 + 1 दॅट इज द 1. देन 2s + 1 × 2l + 1 इज इक्वल टू 6 × 1 इज इक्वल टू 6. For 6s RS term, the total degeneracy is equal to 6. Then for the Mulliken symbol, calculate the total degeneracy for the 3t term or the Mulliken symbol. आता Mulliken symbol साठी आपण कोणत्या फॉर्म्युलाने फाइंड आउट करतो टोटल डिजनरसी तर डायमेन्शन इंटू द स्पिन मल्टिप्लिसिटी. तर डायमेन्शन फॉर t इज इक्वल टू 3 अँड स्पिन मल्टिप्लिसिटी काय तर दिस इज स्पिन मल्टिप्लिसिटी. ओके, तिचं स्पिन मल्टिप्लिसिटी दॅट इज द 3 अँड टी साठी डायमेन्शन काय असणार आहे 3. देअरफॉर टोटल डिजनरसी इज इक्वल टू 3 × 3 इज इक्वल टू 9. देन फॉर 3a to g 3 काय तर स्पिन मल्टिप्लिसिटी आणि डायमेन्शन ए साठी काय असणार आहे तर 1. देअरफॉर टोटल डिजनरसी इज इक्वल टू 3 × 1 इज इक्वल टू 3. देन फॉर 4b to u 4 काय तर स्पिन मल्टिप्लिसिटी आणि डायमेन्शन काय असणार आहे बी साठी तर 1 दॅट इज 4 × 1 इज इक्वल टू 4. देन नेक्स्ट इज द 2e डायमेन्शन काय असणार आहे ई साठी तर 2 आणि स्पिन मल्टिप्लिसिटी किती आहे तर 2 अँड देअरफॉर टोटल डिजनरसी इज इक्वल टू 2 × 2 इज इक्वल टू 4. ओके, देन calculate the total degeneracy for the EG2 system. टोटल डिजनरसी फॉर EG2 सिस्टीम. EG2 काय तर कन्फिग्रेशन. आता EGची कॅपॅसिटी किती तर टोटल इलेक्ट्रॉन फिलअप करून घेण्याची तर 4 आणि T2Gची किती तर 6. आता EG साठी कॅपिटल एन काय असणार आहे 4 असणार आहे आणि T2G साठी कॅपिटल एन काय असणार आहे 6 असणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. देन नाऊ वी डिस्कस द how to calculate total degeneracy. The formula for EG2 configuration is the n factorial divided by small n factorial into n minus n factorial. Then capital N is equal to 4 and the small n is equal to 2. EG2 आहे म्हणून small n is equal to 2. फॉर्म्युलामध्ये ह्या व्हॅल्यू टाकल्या तर काय येणार आहे 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल इंटू दी 4 - 2 फॅक्टोरियल. तर 4 - 2 फॅक्टोरियल काय असणार आहे तर 2 फॅक्टोरियल. मग 4ला कुठपर्यंत रिड्यूस करायचं जोपर्यंत 2 फॅक्टोरियल येत नाही तोपर्यंत. मग 4 × 3 × 2 फॅक्टोरियल डिवाइड बाय द 2 × 1 × 2 फॅक्टोरियल. दिस 2 फॅक्टोरियल गेट कॅन्सल अँड द आन्सर इज 6 फॉर दॅट EG2 कॉन्फिगरेशन. देन नेक्स्ट इज द T2G3. कॅपिटल एन काय असणार आहे T2G साठी 6 आणि ॲक्च्युअल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती दॅट इज स्मॉल एन किती आहे तर 3. मग फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळते तर 20 डिजनरसी आर ऑर 20 मायक्रोसेट आर प्रेझेंट इन द T2G3 सिस्टीम. देन नेक्स्ट इज द T2G1 × EG1. आता काय करायचं सिम्पल, जसं तुम्ही सेपरेट कॉन्फिगरेशनची मायक्रोस्टेट फाइंड आउट करता तसंच इथे करायचं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर T2G1 × EG1 आहे मग T2G साठी एन काय आहे कॅपिटल एन 6 आणि स्मॉल एन काय तर 1. देन EG साठी
कॅपिटल एन किती तर 4 अँड द स्मॉल एन इज इक्वल टू 1. देन टोटल डिजनरसी इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन दी एन फॅक्टोरियल इंटू एन मायनस एन फॅक्टोरियल. देन दोघांसाठी सायमल्टेनियसली आपण सॉल्व करतोय, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन ठेवायचं फक्त. ओके, फॉर T2G1 6 फॅक्टोरियल इंटू डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल इंटू 6 minus 1 factorial, and for EG1 is the 4 factorial upon 1 factorial into 4 minus 1 factorial. मग दोघांसाठी किती व्हॅल्यू येणार आहे ती 6 into 4, and therefore the total number of microstate or the total degeneracy for that T2 into EG1 is equal to 24. Now we stop here. In next lecture we discuss about the microstate table. Today we stop here. Thank you.